नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील पुस्तक 6वे EDU 117 विद्यार्थी सेवा कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास या विषयाची माहिती पाहूया. घटक 3 विद्यार्थ्यांसाठी सुविधा 1 पाठ्यमुद्द्यांमध्ये 1 शाळेची इमारत 2 बैठकीची व्यवस्था 3 पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 4 स्वच्छतागृहे 5 उपाहारगृहे 6 विद्यार्थी भांडार 7 ग्रंथालय आणि वाचनालय 8 वाचनालय व अभ्यासिका 9 छंद मंडळे 10 पटांगणे व क्रीडांगणे 11 खेळाचे साहित्य 12 वाहन स्थानक 13 पाठ्यपुस्तकांचे वितरण 14 वसतिगृह. उद्दिष्टे. या घटकाचा अभ्यास केल्यावर आपणास समजेल की 1 पाठ्यविषयाची आवश्यकता व महत्त्व कळेल. 2 विद्यार्थ्यांना द्यावयाच्या विविध सोयी व सुविधा कोणत्या याची माहिती होईल. 3 सुविधांचे स्वरूप व रचना यांची माहिती होईल. 4 तसेच या सर्व सुविधांची व्यवस्था कशी ठेवावी व काळजी कशी राखावी याची माहिती मिळेल. पाठाचे प्रास्ताविक. शिक्षण व्यवस्थेतून विद्यार्थ्यांचा समुचित विकास साधण्याकरिता विद्यार्थ्यांनी शाळेत नियमित उपस्थित राहावे म्हणून शाळेत विविध प्रकारच्या सुविधा असणे आवश्यक आहे. शाळेत कसे तरी विद्यार्थी कोंबून ठेवणे म्हणजे शिक्षण नव्हे. अनेक शाळांमध्ये छोट्या छोट्या वर्गखोल्यातून 70-70, 80-80 विद्यार्थी बसविण्यात येतात. शिक्षकांना फिरण्याकरिता जागा नसते. अगदी फळ्याच्या जवळ विद्यार्थ्यांना बसविण्यात येते. विद्यार्थ्यांना मान वर करून तासनतास वर्गात बसावे लागते. शाळेला पटांगण नसते. पाणी पिण्याची व स्वच्छतागृहांची आरोग्यदायी व्यवस्था देखील नसते. मग बाकीच्या सोयी सवलतींचे तर विचारूच नका. या व्यवस्थेतून झालाच तर घरापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्याचा व काहीसे अक्षरज्ञान देण्याचा उद्देश तेवढा साध्य होतो. बाकी शिक्षण मात्र मुळीच होत नाही. शाळेला विद्यामंदिर देखील म्हणण्यात येते. हे नामाभिमान यथार्थ व्हावे म्हणून मंदिराचे पावित्र्य शाळेत प्रत्ययास द्यावयास हवे. कोंडवाड्याचा कुबटपणा दिसावयास नको. शाळा खऱ्या अर्थाने विद्यामंदिर ठरावे म्हणून काय व्यवस्था करावयास हवी याचा विचार करणे आवश्यक आहे. विषय विवेचन. 1 शाळेची इमारत. शाळेची इमारत शाळेतील विद्यार्थ्यांची वर्गसंख्या व त्यांना द्यावयास आवश्यक सुविधा लक्षात घेता शाळेचा परिसर योग्य तेवढ्या विस्ताराचा असावा. शाळेच्या इमारतीमध्ये कमीत कमी खालीलप्रमाणे खोल्या व हॉलची व्यवस्था असावी. बैठकीची व्यवस्था. प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता 7 चौरस फूट प्रमाणे बसण्याकरिता जागा असणारी वर्गखोली असावी. फळ्यापासून कमीत कमी 8 फूट अंतरावर बसण्याची व्यवस्था असावी. 2 विद्यार्थ्यांकरिता एकत्र आसन व्यवस्था असावी. बेंच डेस्कच्या 2 ओळींमध्ये कमीत कमी 2.5 फुटाचा मार्ग असावा. शिक्षकांकरिता कमीत कमी 6 फूट रुंदीचा व 12 फूट लांबीचा फळ्याच्या खाली ओटा असावा व त्याची उंची साधारण 9 ते 10 इंच असावी. फळ्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूस भिंतीलत काढलेले मोठेसे कपाट असावे. यात विद्यार्थ्यांच्या वस्तू किंवा शिक्षणाचे आवश्यक साहित्य ठेवता येईल. प्रत्येक वर्गखोली शिक्षकांकरिता 1.5x2 आकाराची एक टेबल व खुर्ची असावी. विद्यार्थ्यांकरिता 2 मीटर डेस्क 2 सीटर बेंच डेस्क असावे. विद्यार्थ्यांचे साहित्य ठेवण्याकरिता डेस्कमध्ये खण असावेत. प्रत्येक वर्गामध्ये किंवा वर्गाबाहेर दाराशेजारी एक बंद झाकण असलेली कचरापेटी असावी. बेंच डेस्कची व्यवस्था ही वर्गात बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोगटाला लक्षात घेऊन करण्यात यावी. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरिता व हायस्कूलमधील विद्यार्थ्यांकरिता एकाच बेंच किंवा डेस्कचा उपयोग इष्ट ठरत नाही. विद्यार्थ्यांचे पाय डेस्कला लावलेल्या पाय ठेवण्याच्या पट्टीस पोचत असावेत. बेंच किंवा डेस्कची व्यवस्था करावयाची नसल्यास
आसनाची किंवा पट्ट्यांची व्यवस्था करता येईल, परंतु लिहिण्याकरता आणि विद्यार्थ्यांचे सामान ठेवण्याकरता छोट्या डेस्कची व्यवस्था आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाणी भरलेल्या टाकीतून नळ काढून करण्यात येते. हे नळ पुरेशा प्रमाणात असावेत व शक्यतो आट्यांच्या किंवा पुश बटन टाईपच्या तोट्या लावलेल्या असाव्यात. त्यामुळे पाणी विनाकारण वाहत राहण्याचे प्रमाण कमी होते. नळाखाली सांडपाण्याची व्यवस्था असावी. हे पाणी तेथे मुळीच साचू नये. ते नाल्याद्वारे बाहेर काढण्याची व्यवस्था असावी. 2 नळांमध्ये कमीत कमी 2 फूट अंतर असावे. साधारणतः 100 विद्यार्थ्यांना 3 नळ याप्रमाणे व्यवस्था असावी. नळावर पाणी पिण्याकरिता पुरेसे पेले असावेत. स्टेनलेस स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या पेल्यांची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांना स्वतःचे पेले किंवा वॉटर बॅग आणावयास सांगणे हे आरोग्याच्या दृष्टीने अधिक चांगले आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे जंतुनाशक औषध टाकून नियमित कालावधीने सफाई व्हावयास हवी. तसेच प्याले व ग्लास हे तर दररोज साफ करण्याची व्यवस्था असावी. पाण्याची टाकी आठवड्यातून कमीत कमी एकदा रिकामी करून आतील भागात सफेदी करण्यात यावी. तेथे टाकीतून पाणी देण्याची व्यवस्था करता येत नसेल तिथे पिंपे किंवा माठांना तोट्या बसवून पाण्याची व्यवस्था करावी. पाण्यावर नेहमी झाकण राहील अशी व्यवस्था असावी. कोणत्याही परिस्थितीत त्या प्याला बुडवून पाणी पिंप वा माठामधून काढण्यास परवानगी देऊ नये. तोटी बसविण्याची व्यवस्था करता येत नसेल तर पाणी काढण्याकरिता वेगळे भांडे ठेवण्यात यावे. शाळेत जर सहशिक्षणाची व्यवस्था असेल तर विद्यार्थ्यांकरिता व विद्यार्थिनींकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वेगवेगळी ठिकाणी करण्यात यावी. स्वच्छतागृहे. स्वच्छतागृहातील व्यवस्था विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात पुरेशी असावी. विद्यार्थी व विद्यार्थिनींकरिता ही व्यवस्था वेगवेगळी ठिकाणी असावी. स्वच्छतागृहात मुताऱ्यांची संख्या साधारणतः 100 विद्यार्थ्यांस 4 या प्रमाणात तर संडासांची संख्या 100 विद्यार्थ्यांस 1 याप्रमाणे करण्यात यावी. 2 मुताऱ्यांमध्ये विभाजक म्हणजे पार्टिशन असावे. मुताऱ्यांतून मालादी वाहून जाण्याची किंवा शोषून घेण्याची व्यवस्था असावी. मुताऱ्यांत चिखल व घाण साचू नये म्हणून त्या पक्क्या तयार करण्यात याव्यात. तेथे जाणाऱ्या मार्गावर कुठेही चिखल राहणार किंवा पाणी साचणार नाही अशी रचना करण्यात यावी. संडास व मुताऱ्या यांच्यामधील प्रकाशाची व्यवस्था असावी. संडास व मुताऱ्या शक्यतो पटांगणाच्या एका बाजूस व शाळाभवनापासून दूर व इमारतीच्या पूर्वेस असाव्यात. हे शक्य होत नसल्यास वर्गखोल्यांपासून साधारणतः 15 ते 20 फूट दूर असाव्यात. तेही शक्य नसल्यास संडास व मुताऱ्या प्रत्येक अवकाशानंतर त्वरित फिनाईल व पाणी मारून स्वच्छ करण्याची व्यवस्था असावी. संडास व मुताऱ्या दर दिवशी कमीत कमी 2दा साफ करण्याची व्यवस्था असावी. संडास व मुताऱ्यांमध्ये नियमितपणे फिनाईल मारण्याची व्यवस्था असावी. संडास व मुताऱ्या यातून बाहेर पडल्यावर हातपाय धुण्याकरिता संडासांच्या वा मुताऱ्यांच्या संख्येच्या 1/5 प्रमाणात नळांची व ड्रमची व्यवस्था असावी व येथील पाण्याची त्वरित निचरा होईल अशी व्यवस्था करण्यात यावी. उपहारगृहे. शाळेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमानाचा व शारीरिक वाढीचा विचार केल्यास त्यांना दुपारी जेवणे किंवा अल्पाहार घेणे आवश्यक असते. त्यामुळे साधारणतः विद्यार्थी घरून डबा घेऊन येतात. काही विद्यार्थी शाळेच्या आसपास असलेल्या उपहारगृहातून अल्पोपहार घेतात. शाळेच्या बाहेरील उपहारगृहात स्वास्थ्याकरिता पोषक आहार मिळण्याची शक्यता कमी असते. त्याचा दृष्टिकोन व्यापारी असतो. कमीत कमी खर्चात जास्त नफा मिळविण्याच्या दृष्टिकोनातून ते कोणताही कमी किमतीचा माल वापरून पदार्थ तयार करतात. शिवाय तळलेल्या पदार्थांवर त्यांचा विशेष भर असतो आणि विद्यार्थ्यांनी हे पदार्थ जर दररोज अल्पाहार म्हणून खाल्ले तर त्यांच्या शरीर प्रकृतीवर वाईट परिणाम निश्चितच होत असतो. त्यामुळे शाळेच्या अधिकृत उपहारगृहांची योजना करणे उपयोगी ठरते. या ठिकाणी शरीर व आहारशास्त्र यांचा विचार करून दररोज सकस आहार देणारे पदार्थच तयार करण्यात यावे. तळलेले विशेष तिखट खारट पदार्थ तयार करण्यात येऊ नयेत. तसेच जास्त गोड पदार्थही नेहमी तयार करण्यात येऊ नये.
खाद्यपदार्थांची किमती ना नफा ना तोटा या आधारावर निर्धारित करण्यात याव्यात. पैसे कमविण्याचे एक साधन म्हणून उपाहारगृहाकडे पाहण्यात येऊ नये. अल्पोपहार करण्याकरिता किंवा विद्यार्थ्यांनी घरून आणलेले डबे खाण्याकरिता पाऊस पाण्यापासून बचाव होईल असे उपाहारगृह असावे. यात जेवणाकरिता किंवा अल्पोपहाराकरिता बसण्याची योजनाबद्ध व्यवस्था असावी. ती शाळेच्या क्षमतेनुसार टेबल खुर्च्याही असू शकेल किंवा पट्ट्यांचीही असू शकेल. अल्पाहारानंतर पाणी पिण्याकरिता या उपाहारगृहातच व्यवस्था असावी. जेवत असताना आपल्या ग्लासात किंवा वॉटर बॅगमध्ये पाणी घेऊन त्याला जेवायला बसता यावे. हात धुण्याकरिता पर्याप्त संख्येत बेसिनची व्यवस्था असावी. 100 विद्यार्थ्यांकरिता कमीत कमी 5 बेसिनची व त्यावरील नळ किंवा ड्रमची व्यवस्था करण्यात यावी. उपाहारगृह जर पिण्याच्या पाण्याच्या शेजारीच करण्यात आले तर मग वेगळी व्यवस्था करण्याची आवश्यकता नसते किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपाहारगृहातच करण्यात यावी म्हणजे वेगळा खर्च करावा लागणार नाही. उपाहारगृहाची स्वच्छता हाही एक महत्त्वाचा भाग आहे. जेवण झाल्यानंतर किंवा उपाहार घेण्यापूर्वी आपल्या समोरची व आजूबाजूची जागा स्वच्छ करून घेण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावयास हवी. त्यानुसार नियमांची योजना करावी व या नियमांचे पालन विद्यार्थी करतात याकडे लक्ष पुरवण्यात यावे. तसेच जेवण झाल्यानंतर समोर व आजूबाजूस पडलेले अन्न शिते उचलून घेण्यास व जागा पुसून स्वच्छ करण्यास सांगण्यात यावे. यातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेसंबंधी योग्य सवय लागते व स्वावलंबनाची वृत्ती निर्माण होते. उपाहारगृह व अल्पोपहारगृह विद्यार्थ्यांचा दुपारचा अल्पाहार सुरू होण्यापूर्वी व अल्पाहार आटोपल्यावर नोकराकडून साफ करण्याची व नियमितपणे धुवून साफ करण्याची, त्यावर फिनाईलचा फवारा मारण्याची व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांच्या डब्यात उरलेले अन्न किंवा उष्टावर टाकण्याकरिता विशिष्ट स्थानी व्यवस्था असावी. असे अन्न कुठेही टाकण्यात येऊ नये, अन्यथा शालेय परिसरात घाण पसरेल. हे उष्टावळ सायंकाळी शाळा बंद झाल्यावर बाहेर पाठविण्याची व ती नष्ट करण्याची व्यवस्था असावी. ही जागा दररोज फिनाईल मारून स्वच्छ करण्याची व्यवस्था असावी. विद्यार्थी भांडारगृह. विद्यार्थ्यांना विविध शालेय वस्तू वेळोवेळी लागत असतात. वह्या, पेन्सिल, रबर, शाई, पेन, डॉट पेन, रिफिल आदी गोष्टी नेहमी लागत असतात. तसेच चॉकलेट, गोळ्या आदी त्यांना लागतात. या गोष्टी तशा त्यांना बाहेरील दुकानातूनही मिळू शकतात. परंतु विद्यार्थ्यांत सहकारी भावनेचा विकास व्हावा, दुकान संचालन करण्याची क्षमता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून सहकारी तत्त्वावर भांडार चालविण्यात यावे. त्याकरिता विद्यार्थ्यांतून भांडार समिती निर्माण करण्यात यावी. एका शिक्षक बंधूवर भांडार नियंत्रणाची जबाबदारी सोपवण्यात यावी. भांडारीकरिता लागणारे भांडवल विद्यार्थ्यांकडून साधारणतः 1 ते 5 रुपये भांडवलातून उभे करण्यात यावे. शाळेच्या टर्म फीतून याकरिता कर्ज घ्यावे. व्यवस्थापनाकडून काही रक्कम दान स्वरूपात देण्यात यावी किंवा आवश्यक ते फर्निचर व जागा पुरवण्यात यावी. या भांडार व्यवस्थेत मालाची खरेदी विक्री, स्टॉक बसविणे, तपासणे, हिशेब ठेवणे, ताळेबंद तयार करणे आदी बाबी सर्व विद्यार्थ्यांकडून करण्यात याव्या. दर दिवशी हिशेब पूर्ण करण्याची व राहिलेला माल हिशेबाप्रमाणे बरोबर आहे की नाही ते तपासण्याची व्यवस्था असावी. दर महिन्यात शेवटी काय नफा झाला हे विद्यार्थ्यांना सांगण्यात यावे. या भांडारातील क्रय विक्रय जुलै ते मार्चपर्यंत चालावा. एप्रिलमध्ये हिशेब पूर्ण करून 30 जुलैपूर्वी वार्षिक सभा घेऊन तेथे हिशेब सादर करण्यात यावा व भाग भांडवलावर डिव्हिडंड वाटण्यात यावा. हा वस्तूच्या वा पुस्तकांच्या स्वरूपात देता येईल. थोडक्यात या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सहकाराचा धडा मिळेल अशी रचना करण्यात यावी. शाळा परतवे त्यात योग्य ते फेरफार करता येतील. ग्रंथालय आणि वाचनालय. शाळेत ग्रंथालय व वाचनालय शाळेतील विद्यार्थी संख्येचा विचार करून आवश्यक तेवढे मोठे असावे. ग्रंथालयाला लागूनच वाचनालय असावे. ग्रंथालयातील पुस्तकांचे 2 प्रमुख विभाग पडतात, एक विद्यार्थ्यांकरिता व दुसरा शिक्षकांकरिता. विद्यार्थ्यांकरिता पुस्तकांची संख्या कमीत कमी प्रति विद्यार्थी 5 पुस्तके एवढी असावी, तर शिक्षकांकरिता पुस्तकांची संख्या प्रति शिक्षक कमीत कमी 10 पुस्तके अशी असावी.
विद्यार्थ्यांकरिता पुस्तके विकत घेताना विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा आणि त्यांच्या आवडीचा विचार करण्यात यावा. तसेच ही पुस्तके सदभिरुची निर्माण करणारी असावी व सामान्य ज्ञान वाढवणारी असावी. प्रत्येक मनोरंजनात्मक तर असावीतच, परंतु त्यातून विज्ञानाच्या किंवा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वृद्धी व पुष्टी होत असावी. काल्पनिक आधारावर लिहिलेली पुस्तके असली तरी सत्यापासून फारच भरकटलेली नसावीत. विद्यार्थ्यांचे विषयज्ञान वाढविणारी पुस्तके असावीत. छोट्या विद्यार्थ्यांकरिता मोठ्या अक्षरात छापलेली व गोष्टी रूपात लिहिलेली पुस्तके ग्रंथालयाकरिता विकत घ्यावीत. उदाहरणार्थ इसापनीती, आईची देणगी सारखी पुस्तके ग्रंथालयात अवश्य असावी. विद्यार्थ्यांच्या ग्रंथालयात शृंगार कथा, कादंबऱ्या, विभत्स क्रोध आदी दोषांचे प्राधान्य असलेली पुस्तके शक्यतो ठेवू नये. शिक्षकांच्या वाचनालयात संदर्भ ग्रंथांची संख्या अधिक असावी. नुकतीच प्रकाशित झालेली विविध विषयांची पुस्तके विकत घेण्याची योजना असावी. त्यातही विषयाच्या मांडणीत व विचारात नाविन्य असलेली, नवीन शोध, नवीन दृष्टिकोन निर्माण करणारी व चर्चा करणारी पुस्तके अवश्य विकत घेण्यात यावी. शिक्षकांना जर वरच्या पदवीकरिता अभ्यास करावयाचा असेल तर त्यांच्या मागणीनुसार प्रत्येक ग्रंथालय शक्यतो विकत घेण्याची व्यवस्था असावी. शिक्षकांकरिता नियोजित ग्रंथालय मनोरंजनात्मक पुस्तके, शृंगारात्मक कथा, कादंबऱ्या घेण्यात येऊ नये. भाषेच्या दृष्टीने नवीन रचना प्रकाराचा आविष्कार असलेली पुस्तके घेण्यात यावी. शिक्षकांच्या ग्रंथालयात विविध संदर्भ ग्रंथ विपुल प्रमाणात असावेत. शब्दकोश, ज्ञानकोश, संस्कृतिकोश यासारख्या पुस्तकांचे संच वाढविण्याची योजना असावी. 1. वर्तमानपत्र व नियतकालिके. शाळेच्या वाचनालयात प्रत्येक भाषेचे म्हणजेच मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषांचे कमीत कमी एक वर्तमानपत्र अवश्य घेण्यात यावी. ही वर्तमानपत्रे एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना वाचता यावीत म्हणून स्टँडची व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांकरता मातृभाषेची 2-3 अतिरिक्त वर्तमानपत्रे ठेवण्याचा प्रयत्न करण्यात यावा. एक तरी जिल्हा नियतकालिक असावे. शाळा सुरू होण्यापूर्वी, सुट्ट्यांच्या कालावधीत व शाळा संपल्यानंतर वर्तमानपत्रे स्टँडवर राहतील अशी काळजी घेण्यात यावी. शिक्षकांच्या कक्षा व मुख्याध्यापकांकडे ही वर्तमानपत्रे पडून राहतात. विद्यार्थ्यांना ती वाचता येत नाही हे टाळण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आवश्यक कमीत कमी 3 नियतकालिके छोट्या विद्यार्थ्यांकरिता व 3 नियतकालिके किशोर विद्यार्थ्यांकरिता वाचनालयात असावी. शृंगारिक कथा व काल्पनिक कथा व अरुचिपूर्ण साहित्यावर भर असलेली नियतकालिके लावू नयेत. शिक्षकांचे विषय ज्ञान अद्ययावत करण्यासाठी विविध विषयांच्या संबंधित मासिके शिक्षकांकरिता अवश्य यावीत, परंतु सामान्य स्वरूपाची मासिके विकत घेण्याचे टाळावे. नियतकालिके घेण्यासाठी सत्र फी कमी पडत असल्यास पालक शिक्षक संघाकडून वर्गणी सहाय्य घ्यावे. 2. पुस्तके. ग्रंथालयाच्या पुस्तकांचा उपयोग अधिकाधिक विद्यार्थ्यांना करता यावा म्हणून ग्रंथालयातील पुस्तके परत करण्याविषयी कडक निर्बंध असावेत. कोणत्याही शिक्षकाकडे किंवा विद्यार्थ्यांकडे 10-15 दिवसाचे वर पुस्तक राहू नये याची काळजी ग्रंथपालाने घेणे आवश्यक आहे. शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्याकडे अशी पुस्तके अनेकदा वर्ष पडलेली असतात. ती तशी पडून राहू नये. एक विद्यार्थ्याने व शिक्षकाने सत्रात किती पुस्तके वाचली व विशिष्ट पुस्तक किती लोकांनी वर्षभरात वाचले हे ग्रंथपालास सांगता येण्याची दृष्टीने ग्रंथालयात कार्डाची व्यवस्था असावी. वाचनालय व अभ्यासिका. वाचनालयात वर्तमानपत्रे व नियतकालिका वाचण्याकरिता वेगळी व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता वेगळी व शिक्षकांना अध्ययन करण्याकरिता वेगळी व्यवस्था असावी. येथे विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या वाचनात किंवा अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून पूर्णपणे शांतता पाळण्याचे व आत्मसात चर्चा न करण्याचे बंधन असावे. एक संयोजक वा संचालक. ग्रंथालय, वाचनालय व अभ्यासिकांची व्यवस्था पाहण्याकरिता पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ ग्रंथपाल अवश्य नेमण्यात यावा. त्याच्या मदतीकरिता एक सेवक देण्यात यावा. ग्रंथालयात स्वच्छता राखणे, पुस्तकांची काळजी घेणे, धूळ साफ करणे, उधई लागू नये म्हणून औषधे फवारणे व ग्रंथपालास अन्य आवश्यक मदत करणे हे सेवकाचे काम असावे.
ग्रंथालयातील पुस्तकांचे, वर्तमानपत्रांचे व नियतकालिकांचे व्यवस्थित रेकॉर्ड ठेवणे व ती बरोबर लावून ठेवणे हे नित्याचे काम आहे. ते व्यवस्थित होत आहे किंवा नाही हे मुख्याध्यापकांनी ग्रंथालय वाचनालयाचे वेळोवेळी निरीक्षण करून पाहावयास हवे. मुख्याध्यापकांनी आठवड्यात एकदा तरी ग्रंथालयाचे किंवा वाचनालयाचे निरीक्षण करावे. सहकारी पदाधिकाऱ्यांपैकी एका जाणकार पदाधिकाऱ्याकडे वाचनालयाचे निरीक्षण जबाबदारी प्रामुख्याने सोपवावी. 2. फाटलेली व जीर्ण झालेली पुस्तके. शक्यतो पुस्तके फाटू नये व दीर्घकाळ टिकावीत म्हणून पुठ्ठ्यांची वेष्टने पुस्तकांना बसवून घ्यावीत. फाटलेली व जीर्ण झालेली पुस्तके ग्रंथालयातून बाद करण्याची व्यवस्था असावी. शाश्वत उपयोगाची पुस्तके रद्द करण्यापूर्वी त्या पुस्तकांच्या नवीन प्रती खरेदी केल्यावरच ही पुस्तके रद्द करण्यात यावीत. अन्य पुस्तके प्रथम रद्द केल्यावर संबंधित विषयाची नवीन पुस्तके विकत घेऊन ग्रंथालयातील एकूण ग्रंथसंख्या कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. यासंबंधीचे शासनाचे नियम पाळावेत. दरवर्षी विशिष्ट प्रमाणात ग्रंथालयात पुस्तके वाढतील अशी काळजी घेण्यात यावी. याकरिता टर्म फीमधून व शाळेच्या अनुदानातून निश्चित प्रमाणात दरवर्षी ग्रंथालयाकरिता खर्च करण्याची योजना असावी. विद्यार्थ्यांना वाढदिवशी ग्रंथ देणगी देण्यास प्रोत्साहन द्यावे. ग्रंथालय किंवा वाचनालय व अभ्यासिकात आवश्यक तेवढ्या अलमाऱ्या, टेबले, खुर्च्या, स्टूल्स, सूचना फलक आदी असावे. याकरिता देखील योग्य त्या प्रमाणात दरवर्षी खर्च करण्यात यावा. ग्रंथालयात विविध लेखकांची छायाचित्रे लावावीत. 3. वाचनालयाची गोडी वाढविणारे उपक्रम. ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना वाचनालयाची गोडी वाढावी म्हणून विविध उपक्रम हाती घ्यावेत. त्याकरिता मुख्याध्यापकांनी वेळोवेळी कार्यक्रम आखावे. उदाहरणार्थ नवीन पुस्तकांच्या वेष्टनांचे प्रदर्शन, पुस्तक सारांश लेखन व परीक्षण स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, कथा स्पर्धा, विज्ञान किंवा ज्ञान स्पर्धा, आवश्यक काव्य स्पर्धा आदी कार्यक्रमांची आखणी करून त्यांचे अनुधावन ग्रंथपालांकडून व सहाय्यक शिक्षकांकडून करून घ्यावे. छंद मंडळे. विद्यार्थ्यांत विविध छंद असतात. सुरुचिपूर्ण व समाजोपयोगी छंदांचा उपयोग करून विद्यार्थ्यांचे व्यक्तित्व घडविता येते. म्हणून विद्यार्थ्यांचे छंद जोपासले जाण्याकरिता व त्यांच्या योग्य आविष्काराची संधी व परिस्थिती उपलब्ध करून देण्याकरिता छंद मंडळे उपयुक्त कार्य करीत असतात. विद्यार्थ्यांच्या छंदांचे वर्गीकरण साधारणतः खालीलप्रमाणे करता येते. 1. बौद्धिक छंद. या वर्गात वाचन, लेखन, संभाषण, कथाकथन, भाषण आदी बाबी मोडतात. 2. कलात्मक छंद. या गटात हस्तकला, चित्रकला, गायन, नाट्य आदी बाबी मोडतात. 3. विज्ञान छंद. विज्ञानविषयक काही प्रयोग करून पाहणे, विज्ञान उपकरणे तयार करणे या बाबी मोडतात. 4. क्रीडा छंद. या विभागात विविध प्रकारचे देशी विदेशी खेळ मोडतात. 5. कार्यानुभव छंद. विद्युत उपकरणे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अनेक छंद मंडळे शाळेत सुरू करता येतात. वरील वर्गीकरणानुसार कमीत कमी 3 छंद मंडळे प्रत्येक शाळेत असावीत. विविध प्रकारच्या छंदाकरिता एकत्रित छंद मंडळे उभी करता आल्यास अधिक चांगले. 1. छंद मंडळाची रचना. छंद मंडळाचे अध्यक्ष किंवा प्रमुख. प्रत्येक छंद मंडळाचे प्रमुख त्या छंदाच्या संबंध असलेले शिक्षक असावेत. बौद्धिक छंद मंडळाचे प्रमुख ग्रंथपाल असल्यास उत्तम. तसेच कला मंडळाचे छंद मंडळाचे प्रमुख चित्रकला शिक्षक, कला शिक्षक किंवा गायन शिक्षक यापैकी एक असावेत. तसेच क्रीडा छंद मंडळाचे प्रमुख क्रीडा शिक्षक असावेत. याशिवाय छंद मंडळाच्या उपविभागानुसार त्या बाबतीतील अभिरुची असलेल्या शिक्षकांचा उपप्रमुख म्हणून या मंडळात समावेश असावा. 2. छंद मंडळाच्या चिटणीस. प्रत्येक छंद मंडळाकरिता एक प्रमुख चिटणीस विद्यार्थ्यांतून नियुक्त करावा. हा विद्यार्थी संबंधित विषयात तरबेज व संघटन क्षमता असलेला असावा. एक कल्ली व भांडखोर प्रवृत्तीचा नसावा. उपछंदाकरिता त्या विषयांतील हुशार व संघटन क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांची उपचिटणीस म्हणून नियुक्त करावी. 3. छंद मंडळाचे सभासद. छंद मंडळाचे सभासद संबंधित विषयाचा छंद असलेले विद्यार्थ्यास करण्यात यावे. प्रत्येक उपछंदाचे प्रतिनिधी म्हणून 3 विद्यार्थी नियुक्त करण्यात यावेत. यात पूर्व माध्यमिक विभागातून कमीत कमी 1 विद्यार्थी घेण्यात यावा.
छंद मंडळाची कार्यपद्धती. छंद मंडळाची महिन्यातून कमीत कमी एक बैठक अर्धदिवसीय शाळेच्या दिवशीय शालेय वेळानंतर घ्यावी व त्यात विविध विचार करून कार्यक्रमाची आखणी करावी. 5. कार्यक्रम. छंद मंडळांनी विविध छंदांना प्रोत्साहन देण्याकरिता विविध कार्यक्रमांची आखणी करावी. विविध स्पर्धा, प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचे आयोजन या सर्व बाबी या छंद मंडळाने कराव्यात, या कार्यान्वित कराव्यात. बाहेर होणाऱ्या अशा कार्यक्रमात शाळेचे प्रतिनिधी निवडून त्या कार्यक्रमात भाग घेण्याची व्यवस्था या छंद मंडळांनी करावी. 2. बौद्धिक छंदगृह. विद्यार्थी छंदांचा विकास घडविण्याकरिता व त्यांचे मार्गदर्शन करण्याकरिता छंदगृहे स्थापन करण्यात आल्यास उत्तम. बौद्धिक छंदाकरिता ग्रंथालय किंवा वाचनालय उपयुक्त आहे. त्यामध्ये लेखनाकरिता विशेष कक्षांची व्यवस्था करण्यात यावी. त्याकरिता ग्रंथालय, वाचनालय व लेखन कक्ष शालेय वेळेनंतर किंवा वेळेपूर्वी उघडे राहील व विद्यार्थ्यांना तेथे लेखन वाचन करता येईल अशी व्यवस्था असावी. लेखन कक्षात लेखक विद्यार्थ्यांकरिता त्यांचे साहित्य ठेवण्याकरिता छोट्या अलमाऱ्या किंवा अलमाऱ्यात एक कप्पा देण्यात यावा. तेथे कुलुपांची व्यवस्था असावी. 3. कला छंदगृहे. शाळेतील चित्रकला कक्ष, संगीत अभ्यास कक्ष, अभ्यास सभागृह किंवा रंगमंच इत्यादींचा या कामाकरिता उपयोग करता येतो. विभिन्न गतिविधींच्या सरावाकरिता वेगवेगळा कालावधी किंवा दिवस निर्धारित केल्यास एकाच दालनाचा उपयोग विभिन्न छंदाच्या मार्गदर्शनाकरिता करता येतो. या दालनाचा छंदाकरिता लागणारे विविध साहित्य ठेवण्याकरिता अलमाऱ्या असाव्यात. तसेच संगीताकरिता तबला, पेटी आदी साहित्य ठेवण्याकरिता अलमारी असावी. तर चित्रकलेच्या साहित्याकरिता वेगळी अलमारी असावी. हस्तव्यवसाय, कातरकाम, भरतकाम, चित्रकला इत्यादींच्या विद्यार्थ्यांचे साहित्य ठेवण्याकरिता कुलूप असलेली बहुकप्प्यांच्या अलमाऱ्या असाव्यात. म्हणजे विद्यार्थ्यांना आपली उपकरणे व कला निर्मितीकरिता लागणारे साहित्य त्यात ठेवता येईल. तयार झालेल्या वस्तू प्रदर्शित करण्याकरिता प्रदर्शक अलमाऱ्याची देखील व्यवस्था साहित्य ठेवण्याच्या अलमाऱ्यांच्या डोक्यावर करण्यात यावी. या अलमाऱ्या काचेच्या असाव्यात. 5. विज्ञान छंदगृह. विज्ञान छंद मंडळाकरिता प्रयोगशाळांचा उपयोग छंदगृह म्हणून करता येईल. चांगल्या प्रयोगशाळेत विज्ञान छंदगृहाकरिता आवश्यक सर्व सोयी उपलब्ध असावयास हव्या. प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता साहित्य ठेवण्याकरिता छोट्या रॅक्स, अलमाऱ्या, धुण्याकरिता नळ व बेसिन, विजेची व्यवस्था, गॅसचे कनेक्शन इत्यादी सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात. पटांगणे व क्रीडांगणे. क्रीडा छंदाच्या विकासाकरिता शाळेला लागून चांगले मोठे पटांगण असणे आवश्यक आहे. या पटांगणावर विविध कार्यक्रम आखण्यात यावीत. विविध खेळांकरिता वेगळे क्रीडांगण उपलब्ध करून देता आल्यास उत्तम. तसेच पटांगणाच्या चारही बाजूस वृक्षारोपण करून मोठी झाडे पटांगणाच्या सभोवताली वाढतील अशी व्यवस्था करावी. पटांगणाची व क्रीडांगणाची योग्य काळजी राखण्याकरिता शारीरिक शिक्षकाच्या मदतीला एक सेवक असावा. सर्व क्रीडांगणे व पटांगणे सपाट, दगडहीन, मऊ ठेवण्याची व्यवस्था करावी. त्यावर नित्य जलसिंचन करणे, वाढलेले गवत काढणे, कचरा दगड काढणे, मऊ वाळू किंवा मुरुम टाकणे इत्यादी व्यवस्था असावी. क्रीडा साहित्य. विविध खेळाकरिता लागणारे साहित्य शाळेत उपलब्ध करून द्यावयास हवे. कबड्डी, खो खो, फुटबॉल, रिंग, क्रिकेट, हॉकी आदी विद्यार्थीप्रिय खेळ आहेत. त्याकरिता लागणारे साहित्य शाळेने विकत घ्यावयास हवे. तसेच सामूहिक कवायतीकरिता लागणारे साहित्य देखील पुरेशा प्रमाणात शाळेत असावयास हवे. लेझीम, डंबेल, जोडी, दंड म्हणजेच काठ्या, रायफल्स आदी गोष्टी कमीत कमी एका वर्गाकरिता पुरेसे असावेत. व्यक्तिगत आवडींच्या क्रीडा प्रकारांशी संबंधित क्रीडा साहित्य शाळेत असावयास हवे. उदाहरणार्थ भालाफेक, गोळाफेक, तबकडी फेक यांसारख्या खेळांकरिता भाला, गोळा, तबकडी, मुलींकरिता दोरीवरच्या उड्यांकरिता दोऱ्या, लगोऱ्या इत्यादी साहित्य शाळेत असावयास हवे. याशिवाय टेप, स्टॉप, वॉचेस, घमेली, फावडी, सब्बा, पहार, क्रीडांगणावरील पाणी टाकण्याकरिता झाऱ्या, बादल्या, डबे, झाडू इत्यादी साहित्य आवश्यक असावे. विद्यार्थी खेळत असताना अनेकदा ते पडतात. त्यांना खरचटते
लागते किंवा अन्य प्रकारे अपघात होत असतात, अशा वेळी त्यांना ताबडतोब प्रथमोपचार करता यावा म्हणून प्रथमोपचार साहित्याची पेटी असणे आवश्यक आहे. वजन, उंची, छाती व शक्ती मोजणारी साधने शाळेत उपलब्ध असावीत. 1. शारीरिक शिक्षण साहित्य कक्ष. वरील सर्व साहित्य ठेवण्याकरिता पटांगणाभिमुख एक खोली असावी. या खोलीत विविध प्रकारचे साहित्य ठेवण्याकरिता विविध प्रकारच्या अलमाऱ्या व रॅक्स तयार करण्यात याव्यात. या रॅक्स किंवा अलमाऱ्या तयार करताना साहित्य ठेवणे व काढणे अडचणीचे होणार नाही असे पाहावे. या कक्षाला लागूनच दालनांतर्गत म्हणजे इनडोअर खेळाकरिता एक मोठे दालन असल्यास दालनांतर्गत म्हणजे इनडोअर खेळांची व्यवस्था करता येते. उदाहरणार्थ कॅरम, टेबल टेनिस यासारख्या खेळांची व्यवस्था या दालनात करता येते. 2. साहित्याची व कक्षाची निगा. सर्व साहित्याची काळजी घेण्याची व्यवस्था सेवकाकडे देण्यात यावी. कक्ष दररोज झाडझूड करून साफ करण्यात यावा. सामानावरील धूळ दररोज झटकण्यात यावी. नादुरुस्त साहित्य वेळोवेळी दुरुस्त करण्यात यावे व दुरुस्त न होऊ शकणारे साहित्य रद्द करून त्याऐवजी नवीन साहित्य खरेदी करण्यात यावे. 3. निरीक्षण व नियंत्रण. विज्ञान कक्ष, चित्रकला कक्ष, कार्यानुभव कक्ष, पटांगणाचे व क्रीडा साहित्य कक्षांचे मुख्याध्यापकाने नियमितपणे निरीक्षण करण्याचे आपले वेळापत्रक तयार करावे. संबंधितांना वेळोवेळी सूचना द्याव्यात. या सूचनांचे पालन झाले आहे की नाही ते पुढच्या निरीक्षणाचे वेळी पाहावे. सूचनांचे पालन झाले असल्यास त्यांचे पालन व्हावे म्हणून योग्य ती कार्यवाही व्हावी. याकरिता मुख्याध्यापकांनी वेगळी निरीक्षण पुस्तिका ठेवावी. 5. अर्थव्यवस्था. या सगळ्या छंद मंडळाकरिता, क्रीडा साहित्याकरिता आवश्यक अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याकरिता वार्षिक आयव्यय पत्रकात व्यवस्था असावी. सत्र शुल्कातून या खर्चाची व्यवस्था करावयास असते. शाळेच्या आवश्यकतेनुसार या खर्चाकरिता एक निश्चित प्रतिशत रक्कम या कामाकरिता खर्च करण्यात यावी. यासाठी माजी विद्यार्थी व गावातील सेवाभावी संस्थांकडूनही वस्तुरूप देणग्या मिळवाव्यात. वाहन स्थानक म्हणजे व्हेकल स्टँड. शहरांमध्ये आणि आता इतर भागातही माध्यमिक शाळा विभागातील विद्यार्थी सायकलने शाळेत येतात. या सायकली ठेवण्याकरिता जर निश्चित जागा नसेल तर विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार त्या कुठेही ठेवतात. त्यामुळे या शाळेत ये जा करण्यास व पटांगणावर खेळण्यात विद्यार्थ्यांना अडथळा येतो. तसेच अनेक शिक्षकही सायकलवरून वा स्कूटरवरून शाळेत येतात. त्या वाहनांची देखील व्यवस्था होणे आवश्यक असते. तशी व्यवस्था न झाल्यास पाहिजे त्यावेळी व एखादे वाहन काढणे कठीण जाते. तसेच त्रास देण्याकरिता वाहनातील हवा काढून घेणे, पंक्चर करणे, एखादा नटबोल्ट ढिला करणे इत्यादी प्रकारही कधीकधी घडतात. म्हणून शाळेच्या आवारात पटांगणावर वाहन स्थानकाकरिता निश्चित जागा असणे आवश्यक आहे. ती तशी निश्चित करताना शक्यतो पटांगणाच्या प्रवेशद्वाराला लागून दोन्ही बाजूस वाहन स्थानक असावेत. एका बाजूस विद्यार्थ्यांची वाहने व दुसऱ्या बाजूस शिक्षकांची वाहने ठेवण्याची व्यवस्था असावी. भेटीस येणाऱ्यांची वाहने ठेवण्याची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी शिक्षकांच्या वाहनाच्या बाजूस करण्यात यावी. कमी जागेत जास्त वाहने ठेवण्याकरिता सायकलीकरिता लाकडी किंवा लोखंडी स्टँडची व्यवस्था करण्यात येते. वाहन व्यवस्थेचा संबंधित सूचना फलक प्रवेशद्वाराच्या शेजारीच लावा. वाहन स्थानकाच्या नियंत्रणाचे काम शाळेच्या एका सेवकाकडे देण्यात यावे. या सेवकाने विद्यार्थी, शिक्षक व भेटीस येणारे योग्य ठिकाणी वाहने लावतात की नाही याची काळजी घ्यावी. अयोग्य रीतीने लावलेली वाहने व्यवस्थित लावावीत. वाहने स्थानकावरून काढण्याकरिता विद्यार्थ्यांना मदत करावी. वाहने काढताना अन्य वाहने खाली पडू नयेत याची काळजी घ्यावी. तसेच या वाहनात बिघाड करण्याचा काही उपद्व्यापी व्यक्ती प्रयत्न करतात त्यावरही नजर ठेवावी. पाठ्यपुस्तकाचे वितरण. 1. शासकीय व्यवस्था. शासनाद्वारे गरीब विद्यार्थ्यांकरिता पाठ्यपुस्तके पुरविण्याची योजना कार्यान्वित होत असते. ही पुस्तके योग्य विद्यार्थ्यांना वितरित करण्याची व्यवस्था मुख्याध्यापकास करावी लागते. ही पुस्तके शासनाकडून प्राप्त करून घेणे व योग्य विद्यार्थ्यात ती वितरित करण्याचे काम शाळेत ग्रंथपाल असल्यास ग्रंथपालाकडे किंवा एखाद्या प्रमुख शिक्षकाकडे सोपविण्यात यावे. प्राप्त पुस्तकांचा व वितरित पुस्तकांचा हिशेब ठेवणे शालेय वर्षानंतर
ती पुस्तके परत घेणे, खराब झालेली पुस्तके 3 वर्षानंतर रद्द करणे व त्यांचे प्रतिवेदन शासनाकडे नियमानुसार पाठविणे ह्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम मुख्याध्यापकांना करावे लागते. आलेली पुस्तके प्रमाणात पुरेशी नसतात, त्यामुळे विद्यार्थ्यात पुस्तके वितरित करताना काही निकष ठरवावे लागतात. पाठ्यपुस्तकाचे वितरण करताना 2 प्रमुख निकष ठेवावयास हवे. 1. विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती आणि गरिबीचा स्तर व दुसरे विद्यार्थ्यांची बौद्धिक व शैक्षणिक पात्रता. या निकषांच्या आधारावर जास्तीत जास्त सत्पात्र विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात यावी. 2. पुस्तकदान. शासनाकडून येणाऱ्या पुस्तकांव्यतिरिक्त अन्य व्यवस्था शाळेत करता येऊ शकते. विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आवाहन केल्यास उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपली जुनी पुस्तके गरीब विद्यार्थ्यांकरिता दान म्हणून देतात. या दानस्वरूप पुस्तकातून गरीब विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाची गरज भागवता येते. तसे काही सेवाभावी संस्था विद्यार्थ्यांना मदत म्हणून पुस्तके देतात, त्यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. 3. फुकटेपणाच्या प्रवृत्तीची जोपासना नको. ही सगळी व्यवस्था करीत असताना ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक क्षमता आहे किंवा थोडी आर्थिक कळ सोसून आपल्या पाल्याकरिता जे पालक पाठ्यपुस्तके विकत घेऊ शकतात त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये. त्यांना अशा मदतीची मागणी करण्यापासून परावृत्त करण्याची ही व्यवस्था असावी. अशी मदत मागणे म्हणजे लाचारी, भिक्षुक वृत्ती आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यावी. अशी मदत घेताना या मदतीच्या मोबदल्यात मी शारीरिक परिश्रमाच्या स्वरूपात या मदतीची परतफेड करीन अशी प्रवृत्ती विद्यार्थ्याने जोपासली पाहिजे. फुकट मिळत आहे तर घ्या, या प्रवृत्तीची जोपासना होऊ नये. वसतिगृहे. स्वतःच्या गावी किंवा दररोज जा-ये करता येईल अशा ठिकाणी शाळा नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दूरच्या ठिकाणी शिक्षणाकरता जावे लागते. अशा ठिकाणी अन्यत्र व्यवस्था होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता वसतिगृहाची व्यवस्था आवश्यक ठरते. अशा विद्यार्थ्यांकरता शक्य असल्यास, शाळेशेजारी नसल्यास शाळेच्या शक्य तितक्या जवळ वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी. याकरिता विद्यार्थ्यांकडून आवश्यक ते शुल्क आकारावे. शासनाकडून याकरिता अर्थसहाय्य मिळते. समाज कल्याण विभागाकडूनही याकरिता अर्थसहाय्य मिळते. वसतिगृहाचा परिसर चांगला व हवेशीर असावा. कोंदट छोट्या जागेत वसतिगृह नसावे, कारण वसतिगृहात अनेक विद्यार्थी राहतात. त्यामुळे श्वासोच्छवासाद्वारे कर्बवायूचे प्रमाण आसमंतात वाढते व विद्यार्थ्यांकरिता त्रासदायक वातावरण निर्माण होते. एका खोलीत अनेक विद्यार्थी ठेवण्याची प्रथाही बरोबर नाही. एका खोलीत 2 विद्यार्थी ठेवणे उत्तम असते. गर्दी झाल्यास अभ्यास एकीकडे राहील आणि गप्पागोष्टी अधिक होतील. ही आदर्श व्यवस्था शक्य नसेल तर काही नियंत्रणे ठेवून ही संख्या 4 पर्यंत वाढविण्यास हरकत नाही. एका विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहांची 50 चौरस फूट जागा असावी. वसतिगृहाच्या खोलीत प्रत्येक विद्यार्थ्यांकरता 1 खाट, 1 कपाट, 1 छोटे टेबल व 1 खुर्ची असावी. खोलीत कमीत कमी 1 खिडकी असावी. जेवणाकरिता स्वयंपाकगृहाच्या शेजारी भोजनगृह असावे व त्या शेजारी पाण्याची व्यवस्था असावी. भोजनगृहात प्रत्येक भोजन घेणाऱ्या विद्यार्थ्यांमागे 10 चौरस फूट जागा असावी. वसतिगृहाच्या आवारातच, परंतु राहण्याच्या खोल्यापासून योग्य अंतरावर स्वच्छतागृहे, संडास व मुतारे असाव्यात. मलमूत्र वाहून जाण्याची वा जमिनीत शोषून घेण्याची व्यवस्था करण्यात यावी. जवळच 15 ते 20 फूट अंतरावर स्नानगृहे व पाण्याची व्यवस्था असावी. शक्यतो विहीर असावी व त्यावर पंप बसविलेला असावा किंवा ट्यूबवेल असावी व त्यावर हँडपंप बसविलेला असावा. वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावरच वसतिगृहाचे कार्यालय असावे. कार्यालयाचे शेजारी वसतिगृहाचे प्रमुख राहण्याचे ठिकाण असावे. त्यांचे बाजूस वसतिगृहाच्या सेवकाच्या राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. प्रवेशद्वाराच्या शेजारी विद्यार्थ्यांच्या वाहनांकरिता स्थान असावे. ते बंद खोलीचे असावे. 1. भोजन व्यवस्था. विद्यार्थ्यांचे भोजन साधे परंतु सत्वयुक्त राहील याची काळजी घ्यावी. तळलेले व अधिक तिखट पदार्थ टाळावेत. गोड पदार्थ क्वचित असावेत. जेवणाच्या वेळा निश्चित असाव्यात. लहान विद्यार्थ्यांकरिता दुपारचा आहार म्हणून काही डबा बांधून देण्याची
किंवा दुपारी वसतिगृहात मधल्या सुट्टीत अल्पाहार देण्याची व्यवस्था असावी. 2. अभ्यास. निश्चित वेळी सकाळी व संध्याकाळी प्रार्थना घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास बसवावे. शक्य असल्यास यावेळी मार्गदर्शनाकरिता शिक्षकही असावेत. रात्री 10 ते 5 पर्यंत झोपेची वेळ असावी. सकाळी 5ला विद्यार्थ्यांना उठवून प्रातर्विधी आटोपून सांगावे व त्यानंतर कमीत कमी 1 तास अभ्यास करण्यास सांगावे. पाठांतराकरिता सकाळची वेळ उत्तम. 3. व्यायाम व प्रार्थना. वसतिगृहात विद्यार्थी दररोज सायंकाळी 1 तास व्यायाम करतील अशी योजना असावी. पहाटे व रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना असाव्यात. 4. कपडे धुणे व परिसर स्वच्छता. प्रत्येक सुट्टीच्या दिवशी स्वतःचे कपडे स्वतः धुणे व परिसर झाडून पुसून स्वच्छ करणे व तो निर्जंतुक करण्याकरिता औषधे फवारण्याचा कार्यक्रम असावा व तो विद्यार्थ्यांकडून राबवून घेण्यात यावा. 5. औषधालय व रुग्णालय. वसतिगृहात स्वास्थ्यविषयक किरकोळ तक्रारी व औषधोपचार करण्याची व्यवस्था असावी. वसतिगृह प्रमुखांच्या सहाय्यकाकडे ही जबाबदारी सोपवण्यात यावी. कार्यालयाच्या जवळ 2-4 बिछाण्यांची रुग्णालय व्यवस्था असावी. ज्या आजारी विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे अशा विद्यार्थ्याला येथे हलवण्यात यावे. गावातील एखादे डॉक्टर या औषधालय व रुग्णालयाला नियमित भेट देतील व मार्गदर्शन करतील अशी व्यवस्था करण्यात यावी. 6. मुख्याध्यापकांद्वारे निरीक्षण. शालेय वसतिगृहाचे मुख्याध्यापकाने काही वेळा सूचना देऊन व कधी सूचना न देता निरीक्षण करावे. एखाद्या वेळी सकाळी किंवा दुपारी किंवा रात्री अचानक निरीक्षण करावे व आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी कारवाई करावी. विद्यालयात स्वतंत्र अधिकाऱ्याची सोय असतेच. संस्था पदाधिकारीही निरीक्षण करतात, पण मुख्याध्यापकांच्या निरीक्षणास विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. पाठाचा सारांश पाहूया. शाळेत शिकत असताना किंवा वसतिगृहात वास्तव्य करीत असताना विद्यार्थ्यांचे मन प्रसन्न राहण्यासाठी व अध्ययन करण्याकरिता व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याकरिता उपयुक्त असे वातावरण व शालेय परिसरात असावयास हवे. त्याकरिता वर्गाच्या खोलीतील बैठकीची व्यवस्थेपासून पटांगणातील सर्व बाबी आल्हाददायक कशा राहतील इकडे मुख्याध्यापकांनी लक्ष द्यावयास हवे. योजना आखावयास हव्यात व आपल्या कुशल नेतृत्वाने त्या कार्यान्वित करावयास हव्यात. धन्यवाद.